भोंदू अशोक खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी. पोलिसांनी पुढच्या गुन्ह्यामध्ये मागितला खरातचा ताबा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीचा ताबा घेतला जाणार. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातील 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची 6 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. बीडमधील माजल गावातील विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणाला नवं वळण. पीडितेचे बनवले अश्लील व्हिडिओ, धर्मांतरासाठीही दबाव टाकल्याची आरोपीची मोबाईल चॅटमधून माहिती समोर. आरोपीच्या जाळ्यामध्ये 5 ते 6 मुली अडकल्याचा संशय. अकोल्यामध्ये प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण. पीडित मुलीला 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. जमीर जाहिरुद्दीन काझीला पोलिसांनी केली अटक. जमीर गेमिंग ॲपवर बादशाह या नावानं बनावट अकाउंट चालवतो. त्यातून त्यानं हरियाणाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. सोशल मीडिया रील्ससाठी जीव घेणा स्टंट. पिंपरी चिंचवडमधील काळेवाडीमध्ये तापकीर चौकात धावत्या दुचाकीवर मुलांची आंघोळ. नागरिकांकडून संताप व्यक्त. भिवंडीमध्ये 5 लाखांची पाणी चोरी उघड. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला 3 नळ कनेक्शन देऊन सर्रासपणे सुरू होती पाण्याची चोरी. एका टाकीमध्ये साठवलं जात होतं पाणी, नंतर बाटल्यांमध्ये भरून पाण्याची विक्री होत होती. या प्रकरणी आकाश घरतवर गुन्हा दाखल. अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथकं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. कोकण विभागासाठी विशेष तरतुदी. वाळू धोरण 2025 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा. लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी वार्षिक उलाढालीचे नवे निकष. वाशिममध्ये खतांच्या बेकायदेशीर विक्रीवर कारवाई. अनुदानित ग्रेड खतांची ई-पॉस प्रणाली विना सुरू होती ऑफलाईन विक्री. कृषी विभागानं कारवाई करत 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला. कोल्हापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी. शाहिद चंदे आणि शाहरुख देसाईला पोलीस कोठडी. शाहिद चंदेवर आणखी एक गुन्हा. तपासासाठी दोघांना कोठडी. जळगाव शहरातील शनीपेठ आणि असोदा रोड दुकानं या ठिकाणी फोडली. कारमधून आलेल्या टोळीनं दुकानं फोडली. दुकानातील रोकड आणि साहित्य घेऊन आरोपी पसार. भिलापूर पोलीस चौकीपासून 50 फुटांवर असलेली दुकानं फोडण्यात आली. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. चोरीची घटना CCTVत कैद. पिंपरी चिंचवडमधील देहू रोड गोळीबार प्रकरणामध्ये 2 संशयितांना घेतलं ताब्यात. रमेश रेड्डीची गोळ्या झाडून काल हत्या झाली होती. एका आरोपीला मावळ तर दुसऱ्या आरोपीला देहू रोडमधून घेतलं ताब्यात. आळंदीच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून निवृत्त जवानाचा मृत्यू. कुटुंबियांचा गंभीर आरोप. घरी परतत असताना भीमाजी चौरे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र शहरामध्ये लग्न सोहळ्यामुळे वाहतूक कोंडी असल्यामुळे वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. परंतु पद्मावती रोडला खूपच ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला खूप दवाखान्यात जाण्याला व्यत्यय आला. आम्ही अक्षरशः गाडी खाली उतरून आम्ही आडो होऊन रस्ता मागण्याची, रस्ता मोकळा करण्याची अक्षरशः ट्रॅफिकवाल्यांना भीक मागितली, पण आमचा काही उपयोग झाला नाही. आम्हाला खूप लेट झाल्यामुळे त्यांना त्रास झाला आणि आम्ही जास्त लेट झाल्यामुळे त्यांना जास्त त्रास झाल्यामुळे आम्ही वाचू शकलो नाही. भीषण अपघातामध्ये नववधूसह 3 ठार, इतर 6 जण गंभीर जखमी. जळगावमधील धरणगाव तालुक्यातील वराड सिम गावामध्ये अपघात. क्रुझर गाडीचं चाक निखळून गाडीची ट्रकला धडक. गुजरातच्या वापीवरून अकोल्याकडे जात असताना अपघात. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात. पालघरमधील हलोली गावच्या पाडा परिसरामध्ये भरधाव कारची मायलेकांना जोरदार धडक. अपघातामध्ये आईचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी. अपघातानंतर कारही महामार्गालगत उलटली. मुंबईत MMRDA कडून बांधण्यात येणाऱ्या फ्लायओव्हरचं काम करणारी ड्रिलिंग मशीन कोसळली. पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांच्या अंगावर मशीन पडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू. नेहरूनगर पोलीस स्टेशनमधून घरी जात असताना मानखुर्दजवळ अंगावर मशीन पडली. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल. विधान परिषदेबाबत राष्ट्रवादीची बैठक संपन्न. पक्षाकडून आज संध्याकाळपर्यंत एका नावाची घोषणा होईल. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. तर उद्या एक अर्ज भरला जाईल. प्रादेशिक समतोल पक्षीय समीकरण याचा विचार करून निर्णय घेणार, तटकरेंचं स्पष्टीकरण. आज संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल. कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे. उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एक त्या ठिकाणी भरला जाणार आहे. संबंध विचार करत असताना प्रादेशिक समतोलाचा विचार केला, इतरही जी काही समीकरणं असतात त्याचा विचार केला, पक्षाच्या संघटनेमध्ये काम कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी केला.
आणि या सगळ्याचा सारासार विचार करत पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय संध्याकाळपर्यंत घोषित करू. विधान परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं अजूनही रहस्यच. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावं आघाडीवर. दीपक सावंत, संजय मोरे, रवी फाटक यांच्या नावाची ही चर्चा. तर शायना इन्सी, रवींद्र धंगेकर आणि शीतल म्हात्रे ही शर्यतीत. आणि यानंतर बंगालमधून एक मोठी अपडेट येते आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या टप्प्यात टिच्चून मतदान झालंय. दुपारी 1 वाजेपर्यंतचा आकडा बघा. 61.11% एवढ्या मतदानाची नोंद झालेली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंतची ही आकडेवारी सध्या समोर येते आहे. त्यामुळे पहिल्या तासातच 20च्या घरात गेलेला आकडा आता दुपारी 1 वाजल्यापर्यंत 61% 60 ओलांडलेली आहे मतदानाच्या टक्केवारीनं. आणि दुपारी 1 वाजेपर्यंत 61.11% एवढं मतदान नोंदवलं गेलं. या आधीच्या टप्प्यामध्ये सुद्धा पश्चिम बंगालमध्ये भरभरून मतदान झालेलं होतं. 90%चा आकडा मागच्या वेळच्या मतदानाने ओलांडलेला होता. आणि यानंतर आता पुन्हा एकदा याच दिशेने बंगालचे मतदार सध्या प्रवास करत असल्याचं दिसतं आहे. या टप्प्यात देखील दुपारी 1 वाजेपर्यंत 61.11% मतदान झालंय. आणि आता पुन्हा सुपरफास्ट बातम्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पराभवासाठी 2.5 लाखांची फौज नेमण्यात आली. निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेदाचा वापर करण्यात येतोय. निवडणुकीमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न. ममता बॅनर्जी सारखे खंबीर नेतृत्व असताना तिच्या पराभवासाठी 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्स मोदी आणि शहानी पश्चिम बंगालला नेऊन ठेवला. सामदाम दंड त्यापेक्षा टेररिझम, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेररिझम, प्रशासनाचा टेररिझम. निवडणूक सैन्याच्या बळावर निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हरल्या नसत्या. भाजपचे नवनाथ बन यांचं संजय राऊतांच्या आरोपांना उत्तर. लोकांचे प्रश्न सोडवतो म्हणून पंतप्रधान मोदी जिंकून येत असल्याचा राऊतांना टोला. 2.5 लाखांच्या फौजेच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही हे संजय राऊत विसरलेत का? संजय राऊत फौजांच्या बळावर निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हारल्या नसत्या. परंतु फौजांच्या बळावर निवडणुका जिंकता येत नाहीत तर जनतेच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकता येतात. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं ही सगळ्यांची इच्छा. खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार. उद्या सकाळी 11 वाजता उमेदवार कोण हे कळेल, संजय राऊतांनी केलं स्पष्ट. आमचा एक उमेदवार आहे, उद्या अर्ज भरायचा आहे. उद्या 11 वाजता आपल्याला कळेल कोणाला अर्ज भरता. तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल पायरीवर. मी पहिला माणूस आहे सांगणार आहे की त्याने विधिमंडळात पुन्हा जायला पाहिजे. त्यानंतर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांना ही विनंती केलेली आहे. विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असणार. पण 1% सांगता येत नाही. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांची माहिती. बॉस नेहमीच योग्य असल्याचं सूचक. बीडच्या मस्ताचोकमधील सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव. विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंना पराभूत करण्यासाठी कट कारस्थान. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप. संजय राऊत यांच्या गटाकडून उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका होऊ शकतो, नवनाथ बन यांचा आरोप. संजय राऊतांना असं वाटतंय की उद्धवजी ठाकरे हे निवडणूक लढले तर एकनाथजी शिंदे दुसरा उमेदवार देतील आणि उद्धवजी ठाकरेंचा या निवडणुकीमध्ये पराभव होईल. त्यामुळे संजय राऊतांचा जो गट कार्यरत आहे त्या गटाकडनं उद्धवजी ठाकरेंना दगाफटका होण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा. संजय केणेकर विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानंतर नाराज असल्याची चर्चा. जितना बडा संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी, स्टेटसमधून व्यक्त केली खतखत. भावनिक पोस्ट खरं तर मी नाराज आहे म्हणून नाही आहे. ती माझ्या कार्यकर्त्याची प्रेरणा वाढावी, त्यांचं आत्मबल कमी होऊ नये म्हणून ती पोस्ट आहे.
खरं तर माँ तेरा वैभव, माँ हम 4 दिन रहे ना रहे, माँ तेरा वैभव अमर रहे अमर रहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या विचार संस्कृतीनं प्रेरित असणारा मी कार्यकर्ता आहे. माझं टायटल लोकप्रतिनिधीचं नाही आहे, माझं टायटल भारतीय जनता पार्टीचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून माझं टायटल आहे. रायगडमधल्या दिवेआगरमध्ये तटकरे कुटुंबियांना धक्का. दिवेआगर विकास आघाडीचे विजय तोडणकर सरपंचपदी आले निवडून. मनमानी आणि लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण चालणार नाही, नवनिर्वाचित सरपंचांचा इशारा. दिवेआगर ग्रामपंचायतीने तटकरे साहेबांना दाखवून दिलेलं आहे की मनमानी, हुकुमशाही किंवा लोकांना गृहीत धरणारं राजकारण दिवेआगर सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत गावामध्ये कदापिही चालणार नाही. याचा विचार करण्याची वेळ राष्ट्रवादीच्या तटकरे साहेबांवर दिवेआगर वस्तीने आणून दिलेला आहे. खासदार संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातल्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. राऊतांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रकृतीची केली विचारपूस. लवकरात लवकर बरं होण्यासाठी दिल्या सदिच्छा. अमरावतीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या परतवाड्यातील सभेला अखेर पोलिसांची परवानगी. मात्र सभा जयस्तंभ चौकाच्या जागी दुरानी चौकामध्ये होणार. सकल हिंदू समाजाकडून संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन. कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार. मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट. प्रशासक येऊ नये म्हणून धावाधाव करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ. 4 मे रोजी संपणार गोकुळच्या संचालकांची मुदत. मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोन झलक समोर. आणखी एका अभियांत्रिकी आविष्कार असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केला व्हिडिओ. तर महाराष्ट्र दिनी मिसिंग लिंकचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत माहिती. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट. अन्नातून झालेल्या सामान्य विषबाधेचं हे प्रकरण नसल्याचं डॉक्टरांचं मत. अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे एवढ्या जलद गतीनं प्रकृती खालावत नाही, डॉक्टरांचं मत. पोलीस फॉरेन्सिक अहवालाच्या प्रतीक्षेत. राज्यामध्ये उष्माघाताचा धोका वाढला. 1 मार्च ते 20 एप्रिल या दरम्यान राज्यभरात 29 उष्माघात रुग्णांची नोंद, तर वेगवेगळ्या कारणांनी 109 मृत्यूंची नोंद. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये भीषण पाणी टंचाई. 2 दिवसांपासून नळ कोरडे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा संघर्ष. टँकर आल्यावर हंडाभर पाण्यासाठी महिलांची झुंबड. पाणी नाही तर कर कशासाठी भरायचा, संतप्त ग्रामस्थांचा सवाल. बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव काळे या ठिकाणी ग्रामस्थांना 25 दिवसांनी पाणी पुरवठा. पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिकांचं आंघोळ करून अभिनव आंदोलन. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे वाढला विजेचा ताण. भंडाऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरलाही आता कूलरचा आधार. तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी आणि वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून प्रयत्न. धुळ्यामध्ये सलग 4 दिवसांपासून तापमान 40शी पार गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला. 6 दिवसात 12 प्रकल्पातील जलसाठा तब्बल 4% घटला. मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात होणार. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातला पाणीसाठा 28% खाली. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं, मुंबई महापालिकेकडून आवाहन. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुमारे 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका. पावसाळ्यापूर्वी 547 उच्च क्षमतेचे पाणी उपसा पंप लावण्यात येणार. नवी मुंबईनंतर सिडकोची ठाणे शहरामध्ये घर बांधणी. ठाण्यामध्ये क्लस्टर योजनेतून सिडको 4000 घरांची निर्मिती करणार. झोपडपट्टीचा विकासही सिडको करणार. रहिवाशांना मिळणार 322 चौरस फुटांचं घर. नुकतीच परवाच्या बोर्डमध्येही सुद्धा एक जवळजवळ 4000 घरांच्या कामाला 1000 कोटीच्या कामाला क्लस्टरलाही सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे फायदा असा होईल जो क्लस्टरमध्ये एवढे लोक राहत होते त्यांना चांगला घर आणि एक वेल डेव्हलप्ड हाऊस विथ द इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी यांना मिळणारच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.